श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो. तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल, तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते. त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हा सगळ्यांशी मी शेअर करत असते. आणि मंडळी, आजचा सुद्धा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी सुरुवातीला आवडला तरी व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण पहा. आणि आवडला तर आपल्या व्हिडिओला एक छान लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा विषयाला सुरुवात करूयात. तर मंडळी, आजचा आपला विषय जो आहे व्हिडिओचा हा खूपच कॉमन विषय आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, दुःख, संकट येतच असतात. आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपल्यावरती प्रत्येक वेळी कुठली ना कुठली संकट ही येतच राहतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. असं मी म्हणत नाही की ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ती लोक खूप सुखी आहेत, असं काही नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता म्हणतात ना, श्रीमंताच्या घरी सुद्धा भाकरीच असते, गरिबाच्या घरी सुद्धा भाकरीच असते. पोट भरण्यासाठी साधन एकच असतं, ते शेतकऱ्याच्या शेतातूनच येत असतं. असं काही नाही की श्रीमंत लोक वेगळे खातात आणि आपण वेगळे खातो किंवा गरीब लोक वेगळे खातात, असं काही नाही. प्रत्येकाच्या घरातली भाकरी ही एकच असते. पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे चालूच असतात. आणि मग काय होतं, बऱ्याचदा खूप सारे प्रॉब्लेम येत असतात. म्हणजे ते कुठल्याही लेवलचे असो किंवा कुठल्याही प्रकारचे असो, प्रॉब्लेम हे चालूच राहतात. असं काही नाही की नाही काही प्रॉब्लेम आणि आता मी खूप सुखी आहे. फक्त थोड्या थोड्या आनंदामध्ये कसं समाधानी राहायचं, कसं सुखी राहायचं हे आपल्याला जमायला हवं. संकटांना सामोरं जायला आपल्याला जमायला हवं. आणि आता संकटांना तर आपण टाळू शकत नाही. आपले जे कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगायचेच आहेत. पण जर स्वामींची साथ असतील तर कर्माचे भोग हे नेहमी आपल्याला कमी त्रास देत असतात असं म्हणायला हरकत नाही. मग आजचा व्हिडिओ अशांसाठीच आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. खूप त्रास, त्यांना मानसिक त्रास होतो आहे किंवा जवळच्याच लोकांकडून त्यांना त्रास होत आहे आणि त्यांना जगावंसं वाटत नाही आहे किंवा त्यांच्या इच्छा, थोडक्यात इच्छा मेलेल्या आहेत की कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना पॉझिटिव्ह असं काहीच वाटत नाही. तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे जो की मी स्वतः केलेला आहे. अगदी सांगायचं झालं तर 7-8 वर्षांपूर्वी मी या अशा प्रकारच्या फेजमधून गेलेली आहे. आणि त्यानंतर माझा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता आणि आत्ताच मी ती सेवा केलेली आहे. आणि खरं सांगते, एवढं प्रसन्न वाटतं त्या सेवेने. आणि कुठल्याही प्रकारचा आपला प्रॉब्लेम असो तो आपल्या जवळून जातो, आपल्या समोरून जातो, तरीसुद्धा त्याचा धक्कासुद्धा स्वामी महाराज आपल्याला लागू देत नाही. तर कुठली आहे ही सेवा? आणि सगळ्यात सोपी स्वामींची सेवा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्यानंतर नित्यनियमाने ही सेवा करायची आहे. तुमच्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम असो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अतिशय भीती वाटत असो, कुठल्याही लेवलपर्यंत, खूप म्हणजे खूप भीती, कारण भीतीचा सामना मला नाही वाटत की मी इतका भयंकर अशा भीतीचा सामना केलेला आहे ना की तो कुणाच्या आयुष्यात येऊ नये तो प्रसंग, असा भीतीचा सामना मी केलेला आहे. पण आता अशी वेळ आलेली आहे ना की मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही. जे काही आहे ते स्वामी पाहून घेतील, स्वामींच्या इच्छेने सगळं होईल एवढा विश्वास आता मला स्वामींवरती आहे. त्यामुळे भीती हा प्रकार आता मला राहिलेलाच नाही. कुठल्याही गोष्टीची मला भीती अजिबातच वाटत नाही. पण एक काळ असा होता की मला खूप 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 भीती वाटायची. मग आजचा हा जो उपाय तोच अशासाठी सांगणार आहे की जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल, सतत डिप्रेशन, नैराश्य येत असेल, सतत तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला उत्साह कमी, तुमच्या अंगामध्ये उत्साह कमी वाटत असेल, आळस खूप जास्त भरलेला वाटत असेल, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळत नसेल, घरात सतत भांडणं, कटकटी, वादविवाद चालू असतील किंवा नवरा बायकोची भांडणं असो किंवा घरातील मुलं जर तुमचं ऐकत नसतील किंवा मग हट्टीपणा जास्त करत असतील किंवा इतरही गोष्टी, नोकरी न मिळणे असो, कुठल्याही समस्या असो, एखाद्या आजाराने तुम्ही कंटाळलेले असाल. आता तुम्हाला सांगते मी की स्वतःला मला गेली 9 वर्ष मायग्रेनचा भयंकर त्रास होता. भयंकर म्हणजे अक्षरशः ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना समजू शकेल की अक्षरशः 3-3 दिवस मी झोपेत म्हणजे उठायचेच नाही, फक्त पाणी प्यायचं
आणि झोपायचं. 3 दिवस जेवण नाही आणि उठणं तर नाही. एवढा भयंकर त्रास व्हायचा मला. चक्कर यायची किंवा डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं व्हायचं. म्हणजे आणि त्यामुळे माझा जो कॉन्फिडन्स होता किंवा जी जगण्याची इच्छा होती ना, तीच कमी झाली होती. त्या मायग्रेनमुळे मी पूर्ण थकले होते की नाही. पण आता असं नाही की आता मायग्रेन ही अशी समस्या आहे की ज्याच्यावरती पूर्णपणे उपचार नाही आहेत. पण आपण काही दैनंदिन आपल्या ज्या सवयी आहेत त्या जर बदलल्या, आपलं रुटीन बदललं तर नक्कीच त्याचा म्हणजे परिणाम खूप छान दिसतो. आणि त्याचबरोबर स्वामींची जर साथ आपल्याला असेल, स्वामींची भक्ती आपण करत असू, स्वामींची सेवा आपण करत असू, तर खरं सांगते खरंच खूप फरक पडतो. कारण स्वामी सेवेत आल्यापासून मायग्रेनचा त्रास माझा निम्म्याने कमी झालेला आहे. आता मायग्रेन पूर्णपणे संपेल अशी मी आशा करते. कारण खूप 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 मी वेळा अशा सेवा केलेल्या आहेत ज्यामध्ये मी स्वामींना बोलते सुद्धा असं की मायग्रेनचा त्रास माझा पूर्णपणे जाऊ द्यात. कारण तो अनुवांशिक सुद्धा असू शकतो. कारण माझ्या मम्मीला सुद्धा तो त्रास आहे, माझ्या मोठ्या बहिणीला सुद्धा आहे. पण तरीसुद्धा मी करत राहते. आणि इतक्या वर्षात इतकं तर मला जाणवलेलं आहे की 3-3 दिवस न उठणारे मी आता 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 5-6 तासांनंतर माझ्या मायग्रेनचं जे डोकं आहे ते दुखायचं थांबून जातं. तर इतका फरक मला पडलेला आहे. मग कुठलाही तुम्हाला आजार असेल किंवा कुठल्याही प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये बसलेली असेल तर अशांसाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खरंच सांगते खूप म्हणजे खूप तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. फक्त मी सांगते म्हणून करू नका. तुम्हाला खरंच तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये असाल, खूप मानसिक खच्चीकरण तुमच्या जवळचेच लोक करत असतील. कारण मी स्वतः त्याचा सामना केलेला आहे की आपल्या जवळचेच लोक आपल्याला बोलतात, आपल्यातल्या कमी सांगतात की अरे ही काय अशी होती किंवा ही काय अशी आहे. असे मानसिक खच्चीकरण करणारी अशी आपल्या सभोवताली भरपूर लोक असतात. आणि खरंच सांगते की त्यामुळे आपण मनातून खचतो. पण अशा वेळी तर खऱ्या अर्थानं जो खचेल तो स्वामी भक्त कसा, अशा वेळी खचायचं नाही. सरळ स्वामी सेवेत सांगायचं की स्वामी त्या लोकांना चांगली बुद्धी द्या. आणि शक्यतो अशा लोकांपासून दूर राहायचं की जे आपल्याला असं आपलं मानसिक खच्चीकरण करतात. आणि स्वामी सेवेमध्ये स्वतःला वाहून द्यायचं. आणि अशा प्रकारचे जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये कंटिन्यू राहिलात ना, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसलेही प्रॉब्लेम क्षुल्लक वाटतील, कितीही मोठा प्रॉब्लेम येऊ द्या. कारण मी स्वतः याचा अनुभव घेते. इतकं सांगते ना, आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर खूप भारी वाटतं जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये असतो. कुठल्याही गोष्टीची आपल्याला चिंताच राहत नाही. आपण काय होतं की आपण नाही काही झालं तरी स्वामी पाहून घेतील हे वाक्य आपल्या तोंडात येतं. आणि खरंच स्वामी ते पाहून घेतात. त्यामुळे एकदम सोपी ही सेवा रोज सकाळी तुमच्या घरामध्ये झालीच पाहिजे. मग तुम्ही करा, तुमचे मिस्टर करा, तुमच्या घरातले वयोवृद्ध व्यक्ती ते करतील, मुलं करतील, कुणीही करा, पण ही सेवा तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे. जर ही सेवा तुमच्या घरामध्ये झाली तर तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरात कसलेच प्रॉब्लेम राहणार नाही. अगदी पैशांपासून झाले, नातेसंबंधांपासून झाले, कितीही अडीअडचणी असू दे, कितीही काहीही असू दे, तुमच्या घरामध्ये कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाहीत. समूळ ते नष्ट होणार आहेत. फक्त कंटिन्यू ही सेवा ठेवायची, मनोभावे करायची, शुद्ध अंतःकरण निर्मळ मनाने करायची. मी तुम्हाला ह्या आधी सुद्धा सांगितलं आहे. स्वामी सेवेत तुम्ही खाण्यापिण्याची बंधनं पाळा किंवा पाळू नका, परंतु तुम्हाला तुमचं मन अंतःकरण शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आत्ता सेवा करणार, बाहेर जाऊन समोरच्या व्यक्तीला शिव्या देणार, या सेवेला काहीच अर्थ नाही. ज्याचे त्याचे कर्म देव व ज्याचे त्याचे कर्म जे ते पाहून घेईल, देव पाहून घेईल सगळं. आपण आपलं कर्म करत राहायचं. जितकं काही चांगलं आपल्या हातून आपल्याला घडवता येईल ते आपण करत राहायचं. बाकीचं सगळं देव पाहून घेत असतो. आपल्याला कुठल्याही गोष्टी पाहण्याची, ठरवण्याची गरज नाही. कोणाला शिक्षा देण्याचा तर आपल्याला अजिबात अधिकार नाही. कोणाला माफ करण्याचा सुद्धा अधिकार नाही. सगळं स्वामी पाहून घेतात. सगळं जे आपल्याशी जसं वागले त्याचंच फळ प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार मिळत असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही. होय हा व्यक्ती मला असं बोलला, तो व्यक्ती मला तसं बोलला, सगळ्यातून थोडक्यात म्हणायचं ह्या पाशातून आपण मुक्त व्हायचं. ह्या गोष्टींचा आपण विचार करायचा नाही. एकदा का आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये स्वामी विराजमान झाले ना, सगळ्या ज्या चिंता आहेत ना त्या स्वामींसमोर ठेवायच्या. एक वाटी ठेवायची, त्या वाटीत त्या चिंता ठेवायच्या असं म्हटलं तरी हरकत नाही. स्वामींना त्या चिंता आपल्या समोरच्या स्वामींना आपण नाही बोललो तरी आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम हे स्वामींना समजत असतात. त्यामुळे ही सेवा कंटिन्यू तुमच्या घरामध्ये करा. आणि तुम्ही स्वतः मला एक ना एक दिवस येऊन सांगाल, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की खरंच आम्हाला या गोष्टीचा फरक पडलेला आहे. ही सेवा कोणती आहे तर ते म्हणजे तारक मंत्राची सेवा. ह्या इतकी प्रभावी सेवा कुठलीही नाही. तारक मंत्राची सेवा ज्या घरामध्ये नित्य नियमाने होते, म्हणजे माझ्या स्वतःच्या बहिणीचा अनुभव आहे की त्यांना तिच्या बाबतीत असं झालेलं होतं की
तिला एका एका गोष्टीची खूप भयानक भीती वाटत होती. तिच्याच कोणीतरी जवळच्या व्यक्तीने तिला अशा प्रकारे बोलल्यानंतर ती खूप भयानक घाबरली होती आणि तिने जसं स्वामी समर्थांचा तारक मंत्र घरामध्ये म्हणायला आणि ऐकायला सुरुवात केली तर तिला आता अजिबातच भीती वाटत नाही हे तिने मला स्वतः फोन करून सांगितलं की मी खूप भयंकर म्हटले घाबरले होते आणि त्यानंतर तारक मंत्र घरामध्ये लावल्यानंतर माझी भीती कुठल्या म्हणजे आपल्याला समजत सुद्धा नाही की आपली भीती कधी गेली. आपण त्या भीतीच्याच ह्याच्यात असतो आणि नंतर आपल्याला समजतं की नाही आता मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. त्यामुळे काय करायचं, रोज सकाळी तुम्हाला मी असं म्हणणार नाही की पहाटे उठूनच ही सेवा करा, नाही. तुमच्या घरातलं रोजचं दैनंदिन काम आहे ते उरका. जर मुलांना करायला लावणार असाल तर उत्तमच आहे. कोणीही करा, असं काही नाही की तुम्हीच करा, घरातल्या कोणीही करायचं. पण आपल्याला तारक मंत्राचं पाणी मात्र आवर्जून बनवायचं आहे. तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे. तारक मंत्र म्हणा 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, तुम्हाला हव्या तितक्या वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा. जर खूप मोठा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असेल जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा तारक मंत्र म्हणा. पण तारक मंत्र म्हणण्याआधी किमान 1 माळ तरी स्वामी समर्थ नामाचा जप करायचा. त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तारक मंत्राचं पाणी बनवल्यानंतर तुमच्या घरातले सगळे पाणी प्यायला तयार असतील तर प्रत्येकाला रोज एक घोट पाणी द्यायचं. 1 ग्लासात होऊन जाते एक घोट पाणी. आणि जर एखाद्या व्यक्तीला स्वामींवरती विश्वास नसेल तर मग अशासाठी सोपं की ज्या हंड्यात किंवा माठात तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवता त्यामध्ये तो ग्लास पाण्याचा ओतायचा, जेणेकरून थोडा ना थोडा अंश त्या व्यक्तीच्या पोटामध्ये जाणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तारक मंत्राची रोज सेवा केली तर कुठलाही आजार तुम्हाला शिवणार देखील नाही. जो तुम्हाला त्रास आहे त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल. कुठलाही त्रास असो, मी सांगते ना, मी स्वतःचा अनुभव तुमच्याशी मायग्रेनचा शेअर केलेला आहे. खरंच प्रत्येक जिथे म्हणतात ना, जिथे विज्ञान थांबतं तिथे देवाचं म्हणजे देवाची शक्ती, थोडक्यात देवाचं चमत्कार चालू दिसायला आपल्याला सुरुवात होते. तशा प्रकारचेच माणसाला अनुभव हे येत असतात. फक्त आपल्याला ते जाणवायला किंवा ते ओळखायला आपल्याला वेळ लागतो. तर अशा प्रकारे रोज ही तारक मंत्राची सेवा तुम्ही करून पहा आणि मग नंतर तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कुठलेही पैशाचे प्रॉब्लेम असो, कुठलेही प्रॉब्लेम, नवरा बायकोची भांडणं असो, मुलांचा काही प्रॉब्लेम असो, नोकरी व्यवसाय काहीही घरात प्रॉब्लेम असो, घरातले सततच्या कटकटी वगैरे असो, घरातली भांडणं तर तुम्हाला सांगते नवरा बायकोच्या भांडणाला तर तारक मंत्राच्या पाण्याचा खूप सारा फरक आहे. नवरा बायकोची भांडणं घरातली जी तारक मंत्राची सेवा घरामध्ये चालू झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरुवात होते तुमच्या घरामध्ये तुमचं वातावरण सकारात्मक होण्याची आणि तुमच्यातलं जे नवरा बायकोचं नातं आहे ना ते घट्ट होण्याची सुरुवात होते. नक्की करून पहा. छोटासा उपाय जो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. कितीही खचलेले असाल, कशाची भीती असेल, कोणी तुम्हाला दुखावत असेल, खूप तुमचं मन थकलेलं असेल ना, तुम्ही खूप आळस आलेला असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कंटाळा आलेला असेल, खूप भीती तुम्हाला वाटत असेल की आता माझं कसं होईल, काय होईल, खरंच ही सेवा करा. भीती कुठल्या ना कुठल्या प्रकारे पळून जाते ना हे आपल्याला समजत सुद्धा नाही. कितीही कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्रासलेले असाल तर एक नवीन सुरुवात पुन्हा एकदा करून पहा. आपल्या देवाने आपल्याला एक आयुष्य दिलेलं आहे, खूप सुंदर आपलं आयुष्य आहे. आपल्यापेक्षाही खूप वाईट आणि बिकट परिस्थितीत सुद्धा जीवन जगणारे लोक या जगामध्ये आहेत. त्यामुळे आपलं स्वतःच्या जीवाचं कधी असा विचार नाही करायचा की मला जगायचं नाही आहे किंवा मला कंटाळा आलेला आहे. खूप असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यामध्ये की आपण खूप खचतो, पण तेव्हा नव्यानं उभं राहण्याची ताकद फक्त आपले स्वामी माऊली देत असते. त्यामुळे स्वामींचा म्हणजे हात तुम्ही सोडू नका. कोणाचे पाय धरण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. फक्त स्वामींच्या पायाशी राहा. स्वामी सगळं पाहून घेतात. खरं सांगते, 100% सांगते, स्वामी सगळं पाहून घेतात. जर आपली श्रद्धा खरी असेल, आपला विश्वास खरा असेल, आपलं मन निर्मळ असेल, आपल्या मनात कुणाविषयी काही पाप नसेल ना, तर म्हणतात ना की ज्याच्या म्हणजे मनामध्ये पाप नसतं ना की त्याचे सगळे गुन्हे माफ, असं म्हणतो ना, तर ते खरं असतं की चुकून आपल्याकडून चूक झाली तरी ती स्वामी सांभाळून नेत असतात. त्यामुळे स्वामींवरती विश्वास असेल आणि तुम्ही खरंच खूप अडचणीत असाल तर ही स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची प्रभावी सेवा नक्की एकदा तरी करून पहा. तुम्ही खरं सांगते की तुम्हाला याचा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही. अगदी 2 दिवसात तुम्हाला अनुभव येईल या सेवेने. आणि जर तुम्हाला मंडळी आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी ज्या कोणी भीत असतील, जास्त भीती वाटत असेल त्यांना, कोणालाही नवरा बायकोंमध्ये भांडण असतील तर अशांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते. त्याचबरोबर मला आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला सुद्धा काही स्वामींचे अनुभव आलेले असेल तर तुम्ही सुद्धा मला
मला ईमेल करून सांगू शकता, ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सशी शेअर करेन, जेणेकरून त्यांचा सुद्धा स्वामींवरचा जो विश्वास आहे तो अजून वाढेल. तर म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि आपले व्हिडिओ असेच पाहत राहा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा करत राहा. विश्वास ठेवा, एक वेळ अशी येते की स्वामी इतकं आणि भरभरून काही काही देतात ना, की आपली ओंजळ, आपली झोळी त्यासाठी अपुरी पडत असते. तर चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाओ. श्री स्वामी समर्थ.